नमस्कार मंडळी, तुमच्याकडे रतांबे लागले की नाही? तर रतांब्यापासून छान असं कोकम सरबत बनतं. तर चला, आज मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते की कोकम सरबत घरच्या घरी आणि एकदम मस्त 1 ते 2 वर्ष आरामात टिकतं. पण तेवढं तर राहत नाही आहे, आपल्याला पण माहिती आहे की 1 वर्षाच्या आतमध्येच ते संपून जातं. कोकम सरबत बनवण्यासाठी जे रतांबे आहेत ना, ते हाताने उतरवून घ्यायचे असतात. म्हणजे खाली पडलेले असतात ना, ते नाही घ्यायचे. जे हाताने आपण काढून घेतो तेच रतांबे आपण कोकम सरबत बनवण्यासाठी घेऊ शकतो. तर हे बघा, मी हाताने काढलेले रतांबे आहेत हे, आणि छान असे एकदम ताजे बोलतात ना तसे आहेत. तर घरी आल्यानंतर छानसं त्यांना धुवून घेतलं. स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यांना मध्ये कापून घ्यायचं. आतमध्ये ज्या बिया असतात त्या बिया काढायच्या. पण आम्ही लहानपणी काय करायचो, त्या बिया खायचो आणि सालं फेकून द्यायचो. तर आता हे कोकम सरबतासाठी फक्त आपल्याला त्याची सालं लागणार आहेत आणि बिया आपल्या काही कामाच्या नाही आहेत, तर त्या आपण फेकून देऊ शकतो. पण ह्या रतांब्याच्या ज्या बिया आहेत ना, त्या आपण जमा करून ठेवू शकतो, म्हणजे सुकवून ठेवू शकतो आणि त्यानंतर विकू शकतो. त्याच्यापासून तेल या काहीतरी काढलं जातं, मला पण एवढी आयडिया नाही आहे. तर ही सालं आहेत ना, ती पूर्ण एका डब्यामध्ये पूर्ण लावून घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला जिरा. तर पूर्ण एक सालामध्ये जे आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. पूर्ण जिरं भरून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखरही भरायची आहे. पूर्ण ज्या वाट्या आहेत त्या पूर्ण वाट्या भरून साखर ठेवायची आहे. तर याच्या बिया आहेत ना, आंबट गोड अशा लागतात. खूप छान असतात खायला पण बिया, काय एकदम गोड पण असतात. तर हे बघा, हे मी जिरं टाकते आहे. म्हणजे जिरं भरभरून नाही टाकायचं आहे, जिरं थोडं थोडं टाकायचं आहे, पण साखर एकदम पूर्ण वाटी फुल भरून टाकायची आहे. तर ह्याला काही जास्त मेहनत लागत नाही, एकदम इझी होतं. फक्त काय कापायचं आहे आणि साखर भरायची. तर हे बघा, अशी एवढी साखर फुल भरून ठेवायची, जी वाटी आहे तेवढी. आणि छान असं कोकम सरबत आपल्याला घरीच बनतं. कारण बाहेरून आपण घेतो त्याच्यामध्ये मिलावट तर असते, पण आपण जे घरी बनवतो ते खरंच खूप छान लागतं आणि छान होतंही. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा की तुमचं कोकम सरबत कसं झालं आहे ते. तर याला आता उन्हामध्ये ठेवायचं आहे. उन्हामध्ये 3 ते 4 दिवस उन्हामध्ये ठेवलं ना, तर आरामात कोकम सरबत बनतं. तर चला, वरती टेरेसवरती जाऊया. ऊन येतं आहे सकाळचं. तर जेव्हा पण आपण डबा वगैरे ठेवणार ना, तर त्याला पूर्ण झाकून ठेवायचं, मग त्याच्यामध्ये काय पडू वगैरे नाही. आणि झाकल्यानंतर मग कसं थोडं आतमध्ये वाफेने ते अजून कोकम बनायला सुरुवात होते. तर हे बघा, माझं बनलेलं कोकम सरबत आहे, मी तुम्हाला बनवूनही दाखवते. तर त्याच्यामध्ये थंड पाणी घेतलं आहे आणि चमचाभरच कोकम सरबत टाकलं आहे. आणि खरंच 1-2 चमच्यामध्ये 1 ग्लास आपलं बनून जाते. बघा किती घट्ट आहे ते. बनवताना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, तर अजून याला टेस्ट येते, खूप छान लागतं. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही नक्की कोकम सरबत ट्राय करा. रतांबे तर लागलेच आहेत गावी. तर चला, हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.